नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे वेळ अमावस्या स्पेशल धपाटे। हे धपाटे तुम्ही भोपळ्याचे किंवा मेथीचे पण बनवू शकता किंवा मेथी भोपळा नसेल तर असे पण बनवू शकता। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मी धपाटे बनवण्यासाठी एक मोठा असा भोपळा घेतलाय। या भोपळ्याची सर्व साल काढून घ्यायची वरची। अशी साल काढून घेतली आहे मी। तुमच्याकडे भोपळा नसेल तर तुम्ही डायरेक्ट मिक्स पिठाचे पण धपाटे बनवू शकता, ते पण खूप छान होतात। आता याची साल पूर्ण काढून घेतली आहे मी भोपळ्याची। आता याला 3 भागामध्ये असे कट करून घेऊया, म्हणजे खिसायला बरं पडतं आपल्याला। आता एक अशी खिसणी घेतली आहे मी। मोठ्या बाजूनी छान खिसून घ्यायचं आहे आपल्याला। बघा असं मोठंसं खिसून घेतले मी भोपळा, तुम्ही पाहू शकता। याच पद्धतीने तुम्हाला खिसून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला पीठ टाकायचं आहे। कोणत्याही एका वाटीने तुम्ही प्रमाण घेऊ शकता। अशा एका वाटीने 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतले, ते पीठ छान चाळून घेतले मी। त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ टाकले, ते पण छान चाळून घेतले मी। आणि त्याच वाटीने अर्धा वाटी बेसन टाकले, बेसनला पण छान चाळून घ्यायचे। बघा सगळ्या प्रकारचे पीठ टाकलेत मी, 3 प्रकारचे पीठ मिक्स आहेत यामध्ये। आता यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर टाकून वाटण तयार करून घेतलं होतं, ते वाटण टाकले। हिरवी मिरची टाकल्यामुळे लाल तिखट थोडंसं कमी टाकायचं आहे, 1 चमच लाल तिखट, 2 चमच हळद, चवीनुसार मीठ। आता याला छान असं मिक्स करून घेऊया। आणि लक्षात ठेवा, भोपळा तुम्ही जर भोपळ्याचे धपाटे बनवत असाल तर भोपळ्याला पाणी सुटतं, त्यामुळे पीठ मळताना पाणी टाकायचं नाही सुरुवातीला। आधी पीठ मळून घ्यायचं, मग जर लागेल तर पाणी टाकायचं, नाहीतर अजिबात पाणी टाकण्याची गरज पडत नाही यामध्ये। याला छान मळून घेऊया। भोपळ्याला पाणी सुटत असतं, त्यामुळे पाण्याची गरज पडत नाही आपल्याला। हे छान असं पीठ मळून घेतले मी। बघा एवढ्याच पाणी वापरले नाही अजिबात, आणि पीठ छान मळून झालंय आपलं। जर तुम्हाला पीठ थोडंसं पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ किंवा थोडंसं गव्हाचं पीठ टाकू शकता। याला छान असं मळून घेतलंय मी। आपलं चपातीचं पीठ असतं ना, त्या पद्धतीचं पीठ तयार करून घेतलंय। छान पीठ तयार आहे। तुम्ही जर भोपळ्याचे धपाटे करत असाल तर पिठाला जास्त वेळ भिजत ठेवू नका। पीठ मळल्या लगेच तुम्ही धपाटे करून घ्यायचे आहेत। धपाट्याला पाणी सुटत असल्यामुळे पीठ पातळ होत जातं, त्यामुळे तुम्ही पीठ भिजत ठेवू नका। पीठ मळल्यानंतर लगेचच तुम्ही धपाटे करून घ्या। बघा एक असा छानसा गोळा काढून घेतलाय मी, आणि आता याला गोल गोल छान असं पिठामध्ये डिप करून छान असं गोल गोल लाटून घेतेय मी धपाटी। तुम्ही कापडावरती पण धपाटी करू शकता। याला छान असं मी लाटून घेतले। यामध्ये आता बोटाने अशी गोल गोल छेद करून घ्यायचे आहेत। बघा मी छान असे 5 छेद करून घेतलेत। आता मस्त आपली धपाटी तयार आहे। आता आपण तव्यावर टाकून घेऊया। तवा मस्त गरम झालाय। तव्यावरती तेल टाकून धपाटी टाकूया। धपाटी एक बाजूनी शेकल्यानंतर याला कडेने तेल सोडून, आणि जे आपण होल पाडले त्या होलमध्ये पण आपल्याला तेल सोडायचं आहे, आणि धपाटी आलटत पलटत छान असं शेकून घ्यायचं आहे। बघा छान असं धपाटी मी भाजून घेतली आहे, मऊसूत झाली आहे अगदी धपाटी। ही धपाटी 2 ते 3 दिवस सहज टिकते, आणि कडक झाली ना तर खूप छान लागते। वेळ अमावस्याला शेतामध्ये ही धपाटी बनवून घेऊन जा, तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।